शक्तिशाली कुंभकर्णाचं मस्तक छेदून आभाळात भिरकावून दिलं, जे महासागराच्या तळाशी जाऊन ते विसावलं. प्रभू रामचंद्रांनी अखेरच्या बाणानं कुंभकर्णाच्या नाभीचा वेध घेतला आणि त्याची कटी छेदली. कुंभकर्णाचा देह विलग झाला, निष्प्राण झाला. जागेपणी त्रिखंडाला त्राही भगवान करून सोडणाऱ्या अत्याचारी रावण बंधूची दुष्ट छाया रामकृपेनं नष्ट झाली आणि आनंदून गेलेल्या देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व आणि त्रैलोक्यातल्या पुण्यात्म्यांनी विजयी वीर श्री रामचंद्रांवर भरभरून पुष्पवृष्टी करीत मुक्त कंठाने जयघोष केला. कृष्ण विदारक